नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले होते तेव्हा मोठा भूकंप झाला होता. पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. या घटनेला आता जवळपास 20 वर्ष होत आहेत. मात्र आजही दोन्ही बंधूंनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी मराठी माणसांची होती. त्यावेळी त्यांना वेळोवेळी त्यासाठी साथ सुद्धा घातली जाते. हीच भावनिक साथ आता पुन्हा एकदा घालण्यात आली आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा असलेला एकत्रित फोटोही लावण्यात आलाय. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी आता तरी एकत्र यावं असा उल्लेखही या बॅनरवर करण्यात आलाय. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांपासून दूर गेलेल्याला बराच आता काळ झालेला आहे. वेगळ्या टीका, वेगळी मतं यामुळे एकत्र येण्याला फारसा वाव मिळाला नाही. मात्र सामान्य कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची आस अजूनही शमली नाहीये. शिवसेना भवनावर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स लावल्यामुळे पुन्हा ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगल्यात. यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या या भावना असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटले. तर दुसरीकडे याआधी मनसेने अनेकदा प्रयत्न केलेत. आता मोठ्या भावाने पुढाकार घ्यायला हवा असं मनसैनिकांचं म्हणणं आहे. थोडक्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या टोकाचे राजकीय मतभेद आहेत. अनेकदा उघड दोघे एकमेकांवर टीका करताना महाराष्ट्राने पाहिले. असं असलं तरी कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र पाहायला सुद्धा मिळाले. राज ठाकरेंनी मनसेच्या रूपाने उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली असली तरी आजही त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी विधानं सामान्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्याच नेत्यांनी केले. आता पुन्हा बॅनरमुळे ठाकरेंच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगली आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या या भावनांचा विचार होतो का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन होतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागले. सध्या आपण इथेच थांबतोय. या एकत्रीकरणाच्या चर्चावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.